सर्व शारीरिक, मानसिक, मेंटली आपली विचारधारा. शाळा टाकायची मैदानी या अगोदर मला थोडीशी अशी भीती वाटत होती, स्वतःवर एवढी मी कॉन्फिडंट नव्हते किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरून मला असं राग यायचा. मग कुणाला पण अशी लवकर म्हणजे रिॲक्ट व्हायची. एखाद्याने मला जर का काही म्हटलं तर मी त्याला जास्त लवकर भांडायचे. पण आता असं होत नाही आहे. असं फिट पण वाटतं आणि कॉन्फिडन्स पण खूप आला. अगोदर अभ्यासात पण माझं जास्त मन नव्हतं लागत, पण आता लागायला लागले. कॉन्सन्ट्रेशन जास्त वाढले. जगताप, मी आता 9वी शिकते. माझ्या शाळेचे नाव PM श्री जिल्हा परिषद माध्यमिक शाळा टाकसिंग आहे. गेले काही 11 आठवडे झाले आपल्या शाळेत ध्यानधारणा शिबिर चालू आहे. आपल्यासाठी 2 शिक्षक लाभलेले आहेत, ते म्हणजे प्रवीण जाधव सर आणि कदम सर. ते आपल्याला दर शनिवारी काहीतरी वेगळं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न चालू असतो. मी तुम्हाला माझ्या मते झालेले बदल सांगू इच्छिते. ते म्हणजे मित्रमैत्रिणींसोबत कसं बोलावं, शिक्षकांसोबत कसं बोलावं, घरच्यांसोबत कसं बोलावं, हे मला या ध्यानधारणामधून शिकायला मिळालेलं आहे. मी इथे उभा आहे फक्त प्रवीण जाधव सर आणि कदम सर या ध्यानधारणामधून माझ्यामध्ये खूप आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. मी तुम्हाला 1-2 उदाहरण सांगते. ते म्हणजे अरुणिमा सिंह. त्या एक पाय नसताना सुद्धा त्या माउंट एव्हरेस्ट चढल्या, तर आपण का नाही एखाद्या उच्च पदावर जाऊ शकत. आणि दुसरं म्हणजे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद हे तर सर्वांना माहीतच आहे. त्यांच्या फोटोमध्ये आपण त्यांना ध्यानधारणाच्या अवस्थेत पाहायला भेटतो. ते सतत म्हणायचे की मेडिटेशन कॅन टर्न फॉलो अनफॉर्च्युनेटली बट नेव्हर मेडिटेट. याचा अर्थ असा होतो, ध्यान करून मूर्ख सुद्धा संत बनू शकतो, परंतु मूर्ख कधीच ध्यान करत नाही. धन्यवाद. इथे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल प्रवीण जाधव सर आणि कदम सर यांचे मी मनापासून आभार मानते. धन्यवाद. के मानसिक तनाव, शारीरिक दबाव और अस्थिरता मन जैसी समस्या से जूझ रही है। ऐसे समय में हमको जादव सर और कदम सर ध्यान पढ़ाने आते हैं। इनके माध्यम से पढ़ाने जाने वाला ध्यान बहुत प्रभावशाली है और इनको ध्यान पढ़ाने की अनुभूति हमारे पाठशाला के अध्यापक महेश कुमार शिंदे सर ने दी, इसलिए मैं उनकी शुक्रगुजार रही हूँ। ध्यान का अर्थ वर्तमान क्षण में अपने मन को स्थिर करना है। ध्यान यही कोई धार्मिक प्रक्रिया नहीं बल्कि वैज्ञानिक प्रक्रिया है। ध्यान में व्यक्ति शांत वातावरण में सीधी कर सांसों पर ध्यान केंद्रित करता है। ध्यान के बौद्धिक लाभ, स्मरण शक्ति बढ़ती है, अस्थिर मन नहीं रहता और इस समय में यहाँ पर खड़ी होकर बात कर सकती हूँ। यह इस ध्यान के वजह से ही मुमकिन हुआ है। ध्यान जागृत युवा प्रशिक्षण कार्यक्रम का उद्देश्य युवाओं को सशक्त बनाना है। शुक्रिया. नमस्कार, माझे नाव वैष्णवी गौतम झांबरे, इयत्ता 9वी. माझ्या शाळेचे नाव PM श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकसिंग. जाधव सर आणि प्रवीण सर इथं आला आणि मला ध्यान करायला हे सांगितल्याबद्दल मी त्यांचे थँक्यू मानते. आणि आम्हाला त्यांनी ध्यान म्हणजे काय सांगितलं आहे, आम्हाला ना उच्च उद्दिष्ट घेण्यासाठी आम्हाला ध्यान हे आम्हाला सांगितलं आहे आणि त्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद. शाळेमध्ये 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवीण जाधव सर आणि कदम सर यांनी 12 आठवडे शिबिर घेतले. त्यातला आज शेवटचा आठवडा. या ध्यान शिबिरामध्ये त्यांनी आम्हाला ध्यान कसे करावे आणि ध्यान केल्यानंतर त्याचे फायदे काय होतात हे सांगितले. म्हणून मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. अजितदादा पवार म्हटले मी आता परत येईन आणि काहीतरी करेल, शक्य आहे का? वैष्णवी बाळासाहेब सोले, मी आता 10वीत शिकते. जिल्हा परिषद माध्यमिक शाळा टाकसिंग येथे मी शिकते. आमच्या शाळेत प्रवीण सर आणि कदम सर यांनी येऊन आम्हाला मेडिटेशनचे फायदे सांगितले. आम्हाला आधी आमच्यावर नियंत्रण होत नव्हतं किंवा आपल्याला काही मुली बोलल्या तर आपल्याला ते सहन होत नव्हतं किंवा आपण त्यांना उलटं उत्तर द्यायचो. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की शांतपणे ऐकून घ्यायचं.
त्यांनी बरेच काही आम्हाला मेडिटेशनचे फायदे सांगितले. त्यामुळे अभ्यासातही लक्ष लागतं आणि कॉन्सन्ट्रेशन होतं. धन्यवाद. घुले, इयत्ता 9वी. माझ्या शाळेचे नाव PM श्री माध्यमिक शाळा टाकसिंग. आज ह्या ध्यानधारणा शिबिर कार्यक्रमाचा समारोप आहे आणि माझ्यामध्ये जे 12 आठवड्यात बदल झाले आहेत ते मी सांगणार आहे. आणि या 12 आठवड्यात आम्हाला दर शनिवारी जे मार्गदर्शक लाभले ते कदम सर आणि जाधव सर यांचे मनपूर्वक आभार मानते. कदम सर आणि जाधव सर यांनी आम्हाला असं खूप काही शिकवलं. ध्यानधारणा काय आहे, मी इथं जे उभा आहे ते फक्त ध्यानधारणेमुळं आहे. जर मी आज ध्यान केलं नसतं तर मी आत्ता खाली असते, इथं उभा राहू शकले नसते. आणि ध्यानधारणेमुळं आपला आत्मविश्वास वाढतो. ध्यानधारणामुळे आपण असं म्हणजे कुठं पण उभा राहू शकतो, आपला आत्मविश्वास वाढतो. आणि मी माझं एक उद्दिष्ट आहे, मला IPS ऑफिसर व्हायचं आहे आणि मी ते उद्दिष्ट गाठवणार आहे. थँक्यू.